बालिका पंचायतला ओवाळणीतून मिळालेल्या 22,400 रुपयांचे शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देणार। रक्षाबंधन निमित्त बालिका पंचायतचा आगळा वेगळा उपक्रम। काल रक्षाबंधन निमित्त तालुक्यातील चालुक्यकालीन नगरी एरगी येथे बालिका पंचायत राज समितीच्या वतीने रक्षाबंधनाचा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला होता। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री विश्वनाथ झुंजारे हे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष पाटील यांची उपस्थिती होती। गावातील मारुती मंदिराजवळ बालिका पंचायतद्वारा आयोजित सार्वजनिक रक्षाबंधन कार्यक्रमात गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री विश्वनाथ झुंजारे यांनी बालिका पंचायत राजचे कौतुक करत गावातील विकास कामांची प्रशंसा केली। बालिका पंचायत राजकडून घेतलेल्या दारूबंदी, हुंडाबंदी आदी महत्त्वाच्या निर्णयावर बोलताना म्हणाले की गावात या विरोधात कोणी वागत असेल, कोणी दारू पीत असेल किंवा विकत असेल तर त्याची गय न करता त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल। दारूबंदी, गुटखाबंदीचा निर्णय अतिशय स्तुत्य असून यावर होणारा खर्च आपल्या परिवाराच्या प्रगतीसाठी वापरावा असे ते म्हणाले। बालिका पंचायत राज समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले। प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, संतोष पाटील, ग्रामविकास अधिकारी राजेश तोटावाड, मुख्याध्यापक ईश्वर वाडीकर, तंटामुक्त अध्यक्ष, सर्व शिक्षक, बालिका पंचायत राज समितीचे सरपंच अंजली वाघमारे, उपसरपंच पूनम सूर्यवंशी, ग्रामसेवक महादेव दानेवार, ग्रामपंचायत सदस्य शिवकांता भुरळे, रोहिणी दानेवार, सपना काळीगवार, महादेव गादगे, महादेव गोशेट्टी, श्रीदेवी धाकपाडे, रुद्राणी चेडके, अश्विनी पांचाळ, तंटामुक्त अध्यक्ष शिवानी मठपती, पोलीस पाटील अनिता बागेवार, आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आपापल्या परीने ओवाळणी दिली। यातून तब्बल 22,400 रुपये जमले आहेत। बालिका पंचायत या 22,400 रुपयांचे शैक्षणिक साहित्य घेऊन गावातील शाळेला देणार आहे। यामुळे गावातील विद्यार्थ्यांना साजरा करतो, पैसे खर्च रक्षाबंधन निमित्त बालिका पंचायत राज समितीच्या वतीने शैक्षणिक साधन घेण्यामध्ये ते पैसे गुंतवावेत अशी आमची इच्छा होती। आणि आपण मोठे मोठे बर्थडे हॉटेलमध्ये साजरा जाऊन करतो, मोठमोठे टेंट घालून